नमस्कार मंडळी. तर गावावरून मम्मीने बोरं पार्सल पाठवली होती. त्यामध्ये तिने 2 प्रकारची बोरं पाठवलेली आहेत. ही जी तुम्ही हिरवळ कलरची बोरं पाहतात ना, ती कड्याक्याची बोरं आणि ही पुढची लालसर कलरची जी आहेत ना, ही माडग्याची बोरं अशी आमच्या गावाकडे म्हणून ओळखली जातात. ही कडाक्याची बोरं जी आहेत ती थोडीशी सपक असतात, जी की शुगरच्या माणसांना वगैरे खूप टेस्टी असतात आणि खाण्यासाठी योग्य असतात. त्याचबरोबर ही जी पुढची आहेत ही माडग्याची बोरं ही थोडीशी गोड आणि थोडीशी आंबट असतात. मला ही बोरं खूप म्हणजे खूप आवडतात. ज्यावेळेस शौर्य किंवा श्रीजा म्हणजे माझी मुलं ज्यावेळेस मला प्रेग्नेन्सीचे माझे दिवस होते त्यामध्ये पण मला ही खूप आवडायची आणि मी जास्त प्रमाणात खाल्लीसुद्धा. ह्याची टेस्टच खूप म्हणजे खूप भारी लागते. आणि त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल याला माडग्याची बोरं म्हणून कसं काय ओळखलं जात आहे, तर आमच्या जत तालुक्यामध्ये माडग्याळ म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये या बोरांचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे याला माडग्याळची बोरं असं आमच्या गावाकडे नाव पडलेलं आहे. शाळा सुटल्यानंतर किंवा शाळा ज्यावेळेस सुटायची आम्ही लहान होतो ना त्यावेळेस बोरं घेण्यासाठी आमची खूप धावपळ असायची. आमच्या शेतामध्ये किंवा आम्ही ज्या शाळेला जायचो त्या रोडमध्ये एकच झाड होतं आणि त्या झाडाला अशी बोरं असायची. ती बोरं घेण्यासाठी आम्ही धावत पळत सुटायचो. मी जास्त घेईन की तू जास्त घेईन अशी आमची धडपड असायची. आणि खरंच ते लहानपणीचे दिवस किती सुंदर होते. आता जरी आठवले ना खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटते. आणि खरंच ते आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. असो, तर तुम्हाला पण बोरे खायला आवडतात का आणि तुमच्या इकडे या बोरांना काय नावाने ओळखलं जातं ते पण मला कमेंट करून सांगा. चला मी इथंच थांबते. उद्या भेटूया. बाय.